एकीकडे जळगावच्या अंमळनेर नगरपालिकेमध्ये वेगळंच चित्र या ठिकाणी पाहावयास मिळालं। अंमळनेर शहर विकास आघाडीच्या समोर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने तब्बल सर्व ते सर्व उमेदवार या ठिकाणी उभे केलेले होते। असं असताना शहर विकास आघाडीच्या वतीने माजी मंत्री असतील, आमदार असतील किंवा विद्यमान खासदार हे या शहर विकास आघाडीचं नेतृत्व करत असतानाच मात्र जनतेने वेगळ्या दिशेने या ठिकाणी कलाटणी घेतलेली आहे। शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांना या ठिकाणी भरघोस मतांनी विजयशी प्राप्त करून दिली आहे। दादासाहेब काय सांगाल? एकीकडे अंमळनेर शहर विकास आघाडीचं मोठं आव्हान तुमच्या समोर होतं, मात्र शिवसेना धनुष्यबाणावरती अंमळनेरच्या जनतेने या ठिकाणी तुम्हाला विजयश्री संपादन करून दिलेला आहे आणि तो एक भरघोस मतं तुमच्या या पगड्यात पडलेलं आहे। आज अंमळनेर निवडलेलं आहे, मी नाही निवडलेलो आहे या सर्वांवरून मी हे सांगतो। आणि हा अंमळनेरचा कौल आहे, हा अंमळनेरचा कौल हा विकासासाठी आहे। आज त्यांचे टॅक्सेस, त्यांचे पाणीपट्टी, त्यांचं घरपट्टी यासाठी हा कौल दिलेला आहे मला आज, आणि तो आम्ही सर्वांनी एकदम भावुकपणे मान्य पण केलेला आहे। एवढ्या गोष्टी असताना सुद्धा आम्हाला जनतेने, म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की जनता अंमळनेर निवडलेलं आहे, मी नाही निवडलं, मी फक्त त्यांच्यातला माध्यम झालो। आणि भविष्यात आम्ही अंमळनेर फर्स्ट हे आमचे विजन असणार आहे आणि अंमळनेरसाठी आम्ही सर्व गोष्टींसाठी बाजी लावू, सर्व जे विकास कामांसाठी। डॉक्टर साहेब, समोर तुमच्यावाल्या माजी मंत्री असतील, विद्यमान आमदार अनिल पाटील आहेत, विद्यमान खासदार आहे रक्षा आपल्या स्मिताताई वाघ, त्यासोबत माजी आमदार यांनी सगळ्यांनी शहर विकास आघाडीची स्थापना केली। मात्र असं असताना शिवसेना शिंदे गटाची एकटी ताकद तुमची या संपूर्ण विकास आघाडीच्या पॅनल समोर होती। असं असताना कुठेतरी ही जी निवडणूक होती ही सोपी नव्हती, मात्र असं असताना जनतेने तुमच्याकडे कौल दिला आहे, जनता अंमळनेरची नाराज आहे। हे बघा, आमच्या मागे मी सर्वजण जरी म्हणत असणार मी एकटा आहे, पण आमच्यावरती शिंदे साहेब होते, आमचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते, मग आमचे प्रेरणास्थान आमचं शिरीषदादा पाटील होते, आपले शिरीषदादा चौधरी, आणि जे अंमळनेरकर। मग विशेष मी तेच सांगतोय, जनतेने आम्हाला विकासासाठी कौल दिलेला आहे। त्यांना जे काही इतके दिवस भेटलं नसेल त्या कामं करण्यासाठी आम्हाला पुढचा कौल आहे। तो आम्ही त्यांच्याकडनं 5-6 महिन्याचा आता सुरुवातीला वेळ सुद्धा मागून घेतलाय। आम्हाला हळूहळू कामं करू, आम्ही पिकअप पकडू, आम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला ज्या कमिट केल्या त्या सर्व आम्ही पुरेपूर करण्याचा प्रयत्न करू। असं असताना अति कॉन्फिडन्स मध्ये या ठिकाणी अंमळनेरची शहर विकास आघाडी दिसून आली। एक दिवस आधी त्यांनी अंमळनेर शहराच्या वेगवेगळ्या चौकामध्ये त्यांचे विजयाचे बॅनर देखील धडकलेले होते, मात्र तुम्ही तुमच्या विजयावर ठाम होते। याबद्दल काय सांगाल? विजयाचे बॅनर समोरच्या विरोधी पक्षाने धडकवले, मात्र जसा त्यांना या ठिकाणी पराभव दिसून आला त्यांनी बॅनर देखील या ठिकाणी उतरवलेले आहेत। हा विजय दडपशाहीवरती, पाकिटशाहीवरती झालेला आहे। लोकांनी सुशिक्षित आहे। अंमळनेर हे एक एज्युकेशन हब होतं 1947 पासून। प्रताप शेठजींनी ज्यानंतर अंमळनेर एज्युकेशन हब बनवलं होतं, उद्योग नगरी होती अंमळनेर। इथं हा सुशिक्षित वर्ग आहे, इथे सर्व डॉक्टर्स, इंजिनियर्स, लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व शिकलेला वर्ग आहे। आज सुशिक्षितपणा दाखवून दिला आणि अंमळनेरबद्दल जो पूर्ण जळगाव जिल्ह्यात काही गैरसमज आहे की इकडे पैशांवरती निवडून येतो, काय होतो, मला पैसे धनशक्ती न करता धनशक्तीचं पण पैसे न घेता मला निवडून दिला लोकांनी, तेच खूप मोठा अंमळनेर जनतेचा विजय, हा माझा विजय नसेल तेवढंच। निश्चितच हा अंमळनेरच्या जनतेचा विजय आहे, हा माझा विजय नसून हा संपूर्ण अंमळनेर शहरवासियांचा विजय आहे असं मी समजतो, अशी प्रतिक्रिया या ठिकाणच्या डॉक्टर नगराध्यक्ष यांनी दिलेली आहे। मात्र दुसरीकडे शिवसैनिक तुम्ही आहात, अतिउत्साही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शहर विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे बॅनर देखील धडकवलेले होते। मात्र असं असताना मोठा कौल अंमळनेरकरांनी आपल्या शिवसैनिकांवर दाखवलेला आहे। तब्बल 12 जागांवरती घवघवीत यश आपल्याला संपादन झालंय, काय असणार प्रतिक्रिया? या ठिकाणी जनतेवर असला विश्वास आणि आमचं जे नेतृत्व आहे, माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यावरचा ठाम विश्वास हा जनतेने दाखवून दिला। आमचे जे उमेदवार होते डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे लोकांसमोर एक वेगळा छाप म्हणून त्या ठिकाणी होती, आणि डॉक्टरांनाच हे म्हणजे जे काही क्रेडिट आहे, या अंमळकर जनतेने 58,000 लोकांनी जो विश्वास या ठिकाणी मतदान रूपी दाखवला आणि त्यात 30,865 मतं जवळजवळ डॉक्टर साहेबांना भेटले। हा विजय म्हणजे आमचा नसून हा शिवसेनेचा विजय। जनतेला काम करणारा माणूस पाहिजे होता,
काम करण्यासाठी संधी दिल्या गेलेली आहे, असंच या माध्यमातून म्हणजे सांगावंसं वाटतं. या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका बाजूला सिटिंग आमदार होते, माजी आमदार होते, खासदार होते, 4-5 नगराध्यक्ष त्यांच्याकडे होते माजी. हे सगळं असताना आम्ही एक शिवसैनिक म्हणून काम करत असताना एक टवाळ मुलांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो राहतो, पण त्यांना हे दाखवून दिलं, आंबेडकरांनी हे दाखवून दिलं तर शिवसेना ही कमजोर नाही. मागील वेळी सुद्धा 12 नगरसेवक या ठिकाणी श्रीराम मित्र परिवाराचे होते. आजही 12 लोक आमचे निवडून आलेत नगरसेवक. पण सगळ्यात मोठा इतिहास जर अंबड तालुक्याने केला असेल तर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात अंबड तालुक्यात पहिल्यांदाच शिवसेनेचा धनुष्यबाण डॉक्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी भगवा झेंडा फडकला. याचा एवढा मोठा आनंद कोणताच नाही. बापू, असं असताना मात्र अतिउत्साही कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळे या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये बॅनरबाजी केलेली होती. मात्र जसा तुमचा विजय या ठिकाणी दिसून आला, ते बॅनर हटवण्यात आलेली आहे. तुमच्या निदर्शनात नेमकं काय आलं या संदर्भात? या ठिकाणी ज्यावेळेस रात्री बॅनर चढवले गेले, चौकात बॅनर लावले गेले होते, तर त्यावेळेस सकाळी जे काउंटिंगचे आमचे कार्यकर्ते होते ते येत होते, ते सांगत होते तिकडे बॅनर लागले, इकडे बॅनर लागले, तिकडे बॅनर लागले. त्यांना सांगितलं बॅनर लावण्यावर काही मतदान होत नाही, जनता ही आपल्या सोबत आहे. आणि त्यांचा जो आत्मविश्वास होता, त्यांना वाटत होतं जनशक्तीविरुद्ध जनशक्तीची निवडणूक होती, पण त्या जनशक्तीवर त्यांचा विश्वास नसल्यामुळे आमच्या जनशक्तीवर विश्वास होता. म्हणून ही विजयाची घोडदौड ज्यावेळेस आमची 4 नंबर प्रभागापासून सुरू झाली आणि ह्यावेळेस कोणत्याही प्रभागात डॉक्टर परिषद बाविस्कर हे मायनस न दिसता ते घोडदौड सुरूच राहिली आणि ती विजयाची जी म्हणजे सुरुवात झाली, नांदी जी म्हणत होतो आम्ही, ती यशस्वीपणे पार पडली. आणि जनतेने मोठा विश्वास या ठिकाणी डॉक्टर साहेबांवर दाखवला, शिवसेनेवर दाखवला. त्याबद्दल या आंबेडकरांचा आम्ही खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि जे काही वचननाम्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा वचननामा जाहीर केला होता, त्यावेळेस सांगितलं होतं तर पाणीपट्टी असेल, व्याजदर असेल, 2% लोकवर्गणीचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींना डॉक्टरांच्या माध्यमातून ही आजारी नगरपालिकेला डॉक्टर रूपी माणूस नगराध्यक्ष बसल्यानंतर ती सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न होईल. आणि कालपासून आमचे म्हणजे नगराध्यक्ष, आता उमेदवार न म्हणता नगराध्यक्ष कालपासून सांगतायत एक 5-6 महिन्याचा कालावधीत, कारण ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना चांगलं माहिती आहे पेशंट सुधारायला 2-3 महिन्याचा कालावधी लागतो, म्हणून ते 5-6 महिन्याचं सांगतायत. निश्चितच ह्या होत्या बोलक्या प्रतिक्रिया की या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही आमची लढाई होती. आणि इतिहासात पहिल्यांदाच या अंबरनाथच्या नगरपालिकेवरती धनुष्यबाण आणि भगवा झेंडा या ठिकाणी फडकताना दिसून येत आहे. त्या 5 महिन्यात डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहराचा कायापालट होईल, पाणीपट्टीवरील असेल व्याजदर या ठिकाणी कुठेतरी कमी होतील, अशी आशा या ठिकाणी बोलताना न्यूज 18ची बोलताना या ठिकाणी व्यक्त केली आहे. मात्र येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये अंबरनाथचा नेमका विकास कशा पद्धतीने होतो, शिवसैनिक असो किंवा इतर पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्षाला कशा पद्धतीने अंबरनाथच्या विकासाला गती देण्यासाठी साथ देतात, हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत.